आज आपण अगदी मस्त अशी कुरकुरीत मोड आलेल्या हिरव्या मुगाची भजी बनवतोय। अगदी मस्त अशी ही कुरकुरीत भजी होते। तर इथे पहा, त्यासाठी हे मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत। मूग रात्रभर पाण्यात भिजवायचे, नंतर सगळं पाणी काढून त्याला छान असे मोड आणून घ्यायचे। आणि इथे पहा, आता हे सगळे मूग मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेत। त्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या घालायच्या, आवडीनुसार जितकं तिखट हवंय त्यानुसार हिरवी मिरची घालायची। इथे मी 4 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि थोडासा कडीलिंब घालायचा आहे, त्यामुळे छान असा भजीला स्वाद येतो। 1 चमचा जिरं घातलंय, थोडीशी हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। सगळ्यात शेवटी इथे पहा, छान अशी भरपूर आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला पाणी न घालता मिक्सरला अगदी जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। यामध्ये जरासुद्धा पाणी घालायचं नाही। तर इथे पहा, छान असं आपलं हे मिश्रण वाटून झालेलं आहे। अगदी याची बारीक अशी पेस्ट करायची नाही, थोडंसं असं हे जाडसरच ठेवायचं आहे। अजिबात ह्यामध्ये पाणी घालायचं नाही। आता हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेतलं आहे आणि आता इथे हे छान अगदी 2 मिनिटासाठी आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे। यामुळे आपलं हे पीठ अगदी हलकं होणार आहे आणि भजी आपली मस्त अशी आतून सॉफ्ट आणि वरून अगदी कुरकुरीत अशी होणार आहे। तर इथे पहा, हे 2 ते 3 मिनटं मी हे पीठ छान असं फेटून घेतलं आणि त्यानंतर ह्यामध्ये एक लहान असा बारीक चिरून कांदा घातलेला आहे। कांदा नाही घातला तरीसुद्धा चालू शकेल, पण कांदा घातल्याने छान अशी भजी होते आपली। तर इथे आपलं हे भजीसाठीचं पीठ तयार झालेलं आहे। आता भजी आपण तळून घेऊया। तर इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे आणि आता ह्यामध्ये हाताने अशी आपल्याला अगदी लहान लहान अशी भजी सोडायची आहे। तर आता इथे अशी भजी तेलामध्ये सोडून घेतली आहे। 3 ते 4 मिनिटासाठी मध्यम आचेवर छान अशी आपल्याला ही कुरकुरीत अशी भजी तळून घ्यायची आहे। तर इथे पहा, मस्त अशी आपली भजी ही तळून झालेली आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतोय ही आणि अगदी मस्त अशी आपली कुरकुरीत भजी ही तयार झालेली आहे। आता इथे ही राहिलेल्या पिठाची सुद्धा भजी मी करून घेते। ही भजी तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत, सॉससोबत किंवा अगदी नुसती खाल्ली तरीसुद्धा खूप छान लागते। ही पहा, छान अशी आपली भजी ही तळून झालेली आहे। संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक्स म्हणून तर अगदी खूप मस्त अशी झटपट होणारी भजी आहे। तर सगळी भजी मी इथे करून घेतलेली आहे आणि अगदी मस्त अशी आपली मोड आलेल्या हिरव्या मुगाची कुरकुरीत भजी तयार झालेली आहे। अगदी आतून सॉफ्ट आणि वरून मस्त अशी कुरकुरीत अशी ही भजी आपली तयार झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।